मराठवाड्यातील अतिवृष्टीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। नुकसानग्रस्तांच्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना सूचना, प्रत्यक्ष फील्डवर राहून काम करण्याचे आदेश। जायकवाडीचं पाणी सोडल्यामुळे पैठण शहरात घरांमध्ये शिरलं पाणी, हजारो नागरिक पुराच्या पाण्यात अडकले। पुढारी न्यूजच्या बातमीमुळे मिळाली मदत। नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग, नाशिकच्या सराफ बाजारात शिरलं पाणी, हजारो नागरिक पुराच्या पाण्यात अडकले। मुसळधार पावसाने सोलापूर शहरालगत वाहणारी आदिला नदी प्रवाहित, नदी शेजारील घरांमध्ये शिरलं पाणी, तर सीना नदीला आलेल्या पुरामुळे महामार्गावरील सर्व्हिस रोड गेला वाहून, अक्कलकोटमधील नदी नाले ओसंडून। बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, शेतांमध्ये गुडघाभर पाणी, पीक उद्ध्वस्त, मेहकरी नदीला पूर, पुंडी गाव पाण्याखाली, तर पुराच्या पाण्यात शेतकरी वाहून गेला। धाराशिवमधील अनेक रस्ते अद्यापही पाण्याखाली, अजूनही काही गावांचा संपर्क तुटलेला। तेरणा धरण ओव्हरफ्लो, नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं, तर भूम तालुक्यात नुकसानाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या। अहिल्यानगरमधील सीना नदीला पूर, शहराच्या नेप्ती परिसरात गुडघाभर पाणी, अनेक घरांमध्ये शिरलं पाणी, मुसळधार पाऊस, दूध उत्पादक शेतकरी अडचणीत, राहाता तालुक्यातील हजारो एकर क्षेत्र पाण्याखाली। लातूरच्या जळकोट तालुक्यात तिरू नदीला पूर, बेळसावंगीतील ग्रामस्थांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर, लातूर जिल्ह्यातील तावरजा मध्यम प्रकल्पातील विसर्ग केला कमी। पंढरपूरच्या भीमा नदीला पूर, 4 महिन्यात 7व्यांदा वाढली भीमा नदीची पाणी पातळी, नदी काठावरील मंदिरं पाण्याखाली, अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल, आत्महत्येचा प्रयत्न। जालन्याच्या भोकरदनमध्ये रात्री मुसळधार पाऊस, दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं नुकसान, अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान, शेतकरी चिंतेत, तर पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। नाशिकच्या येवल्यातील कोळगंगा नदीला महापूर, पुराचं पाणी, 50 घरांमध्ये शिरल्याने नुकसान, तर मनमाडमधील पांझर आणि रामगुळणा नदीला पूर, नागरिकांना